हाय हॅलो नमस्कार, मी स्वाती. माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनभरून स्वागत. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्तुभ्यं. तर दिवसाची सुरुवात झालेली आहे मस्त अशा देवबाप्पाच्या दर्शनाने आणि देवाचं नामस्मरण घेऊन. तर एक गोष्ट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जीवनात या गोष्टी आत्मसात केल्या तर बरेच काही साध्य होईल. पहिली गोष्ट आहे मेहनत केली तर धन मिळते. आणि दुसरी गोष्ट आहे संयम ठेवल्यामुळे माणसाची कामे जी आहेत ती व्यवस्थित असे पार पडतात. आणि तिसरी गोष्ट आहे गोड. तुमची वाणी जी आहे ती मधुर असली पाहिजे. गोड बोलण्यामुळे ओळख निर्माण होते आणि एक माणसाच्या मनामध्ये प्रेम राहतं. आणि आदर, चौथी गोष्ट म्हणजे आदर केलं तर आपला नाव होतो. लहान मुलांच्या, छोट्यांचे, मोठ्यांचे तुम्ही आदर केलेच पाहिजे. चला तर पाण्याला उकळी आलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा पास्ता जो आहे तो टाकून घेऊया. आणि इथं चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. मोठ्या गॅसवरतीच पास्ता जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि अधूनमधून त्याला असं हलवत राहायचं जेणेकरून हा चिटकणार नाही. कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडेसे जिरे टाकलेले आहेत. जिरे तडतडून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलेला आहे. लसूण जो आहे तो बारीक कट केलेला आहे. नंतर मग त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे. कांदा पण बारीक कट करून घेतलेला आहे आणि तेलामध्ये व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे. जोपर्यंत कांदा आणि लसूण तांबूस रंग येत नाही तोपर्यंत ते परतून घ्यायचं. आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलेले आहेत मी टोमॅटो टाकलेले आहे. टोमॅटो बी व्यवस्थित असा मॅश होईपर्यंत परतून घ्यायचा. तर टोमॅटो मॅश होण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून बारीक गॅसवरती 5 मिनटं ठेवून द्यायचं. नंतर पास्ता जो आहे तो एका चाळणीमध्ये काढलेला, त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे वितळलेलं. आणि नंतर मग तोपर्यंत कांदा, लसूण, टोमॅटो सगळं व्यवस्थित असं तेलामध्ये फ्राय झालेलं आहे. त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं तिखट, थोडीशी हळद आणि एका छोट्या वाटीभर मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सॉस. तर हे 2 मिनटं परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे तो पास्ता. आणि आपण पास्ता शिजवताना त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं, त्याच्यामुळे आता मीठ घालायचं नाही. आणि नंतर व्यवस्थित असं हलवून घ्यायचं. वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि 2 मिनटं आपल्याला फक्त गॅसवरती ठेवायचं आहे. तर आपला पास्ता जो आहे तो तयार आहे. मांडी घालून बस ना दादू तू. छान झाले. थँक्यू. असं करून दाखव, छान झाले म्हणून दाखव. इकडे 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 बघून ऐ इकडे बघ पिहू. असं छान झाले. छान करून दाखव रे असं. अरे वा, किती छान तर करायला लागले ग. नाश्ता वगैरे झाला आणि पिहूचं चालू होतं देवबाप्पाला नमस्कार करायचं. आणि आज आम्हाला असं वाटलेलं की पिहूचं आज स्कूल चालू झालेलं आहे आजपासून. आणि मग तिचं आज इकडे बघू चालू होणार होतं. त्याच्यामुळे आजची जी मेहनत केली आहे ती पूर्णपणे व्यर्थ गेलेली आहे. नंतर मग मी मस्त असा चहा पिला आणि खूप गंमतच वाटली मला या गोष्टीची की बाबा माझ्याकडून असं कसं काही झालं. आणि त्या दिवशी आम्ही तिच्या स्कूलमध्ये गेलेलो तर तिची मॅम बोललेली मंडेपासून स्कूल चालू आहे. पण आता तिच्याकडून मी ती गोष्ट चुकून झाली असेल, कारण की त्यांच्यामागे भरपूर असं काम असतं. मी ती गोष्ट समजू शकते. मला ती बोललेली की मंडेपासून स्कूल आहेच असं म्हणलेली. त्याच्यामुळे मग मी सकाळी तिचं सगळं व्यवस्थित असं तयार केलं तिला. आणि इथं हे स्कूलमध्ये जाण्यासाठी निघालेली आणि ही स्कूलमध्ये जाऊन पण आलेली बरं का. आणि पिहू श्री जो आहे तो पिहूची स्कूल बॅग, तिचा लंच बॅग इतकं व्यवस्थित असं मस्त असं घेऊन फिरत होता तो. इतकं छान वाटत होतं आम्हाला की हाय कर रे. हाय फ्रेंड्स. हो, माहिती आहे का तुम्हाला?
त्याला व्यवस्थित धर बर का पिहू. काय अडकत नाही. बाय बाय कर मला. लादी आवरायला म्हणजे लादी पुसायला घेतलेली आणि एक दिवस आड करून लादी जी आहे ती पुसून घेतेस. तर कसं आहे माहीत आहे का, कधी कधी अशा गोष्टी झाल्यानंतर कसं तरी वेगळंच वाटतं. म्हणजे बाबा म्हणजे आपलं काही चुकलं का असं वाटतं. आता ती मॅडम तर मला बोलली होती की मंडेला स्कूल आहे आणि मग कसं आहे, मुलांना पण छान वाटतं ना बाबा, स्कूलचा पहिला दिवस आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे त्यांच्या आई पप्पाला पण खूप छान वाटतं बरं का. पिहू स्कूलला गेले आणि श्री जो आहे तो पण बाहेर गेलेला आहे. तर घरामध्ये एकदम असं शांत वाटते आणि असल्यानंतर पण ते इतका त्रास देतात बस असं वाटतं की स्कूलला गेलेले बरं. आता स्कूलला गेले तरी पण घरामध्ये शांती आणि करमत नाही, त्याच्यामुळे मग कसं तरी वाटतं. आणि आत्ता मला देवपूजा करायची आहे, तर देवपूजा करून घेते आणि नंतर मग स्वयंपाक बनवायचा आहे दुपारच्या जेवणासाठीचा. तर सगळ्यात पहिले मी मिशनला कपडे लावते आणि नंतर मग देवपूजा. तर घरातलं प्रत्येक बायकांसाठी एखादं जरी काम कमी झालं तरी बरं वाटतं बरं का. कारण की ज्यांना छोटे मुलं आहेत त्यांच्यासाठी तरी स्पेशलीच. आणि नंतर मग देवपूजा करायला घेतलेली आहे. स्वामी समर्थाचं पारायणाचा आज म्हणजे 13वा अध्याय होता. 13व्या अध्यायाचं पठण करणं चालू होतं आणि अध्यायामध्ये भरपूर असं काही सुंदर सुंदर स्वामींच्या ज्या लीला आहेत त्या दिलेल्या आहेत. आणि भारी वाटतं वाचल्यानंतर. आणि एक कसं आहे माहिती आहे का, आता ही मी पारायण करायला घेतलेलं आहे आणि 2 आठवडे झाले मी पारायण करते आणि मला ह्या गोष्टीचं असं म्हणजे छान वाटायला लागलं की बाबा रोजच्या रोज आणि त्या गोष्टीसाठी थोडासा वेळ पण निघतो बरं का. कोणतीही गोष्ट आपण जर करायची म्हटलं तर त्या गोष्टीसाठी वेळ हा निघतोच. चला तर मग बाय बाय, भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री शिवाय नमस्ते.